नमस्कार, रोखोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. काही दिवसांपूर्वी इंडिया असा उल्लेख केला आणि त्यावरूनच आज राज्यसभेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर गदारोळ माजला. आनंद शर्मा यांनी या संदर्भात विशेषत्वानं भाषण केलं, तर अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बचाव करताना ही इज एंटायटल, प्रिव्हिलेज टू एंटायटल अशा प्रकारचे शब्द वापरले. खरोखरच पंतप्रधानांना असं परदेशात जाऊन या देशाविषयी बोलायचा अधिकार होता का? त्यामुळं या देशाची प्रतिमा मलिन झाली आहे का? घोटाळ्यांमुळे जास्त मलिमा प्रतिमा झाली का घोटाळ्यांच्या वक्तव्यामुळे मलिन झाली? आणि त्यापेक्षा सुद्धा संसदेचा महत्त्वाचा वेळ वाया घालवला जातोय का? यासारख्या असंख्य प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत. विशेष कार्यक्रम रोकठोक मध्ये विदेशी मान अपमान. हमारे प्रधानमंत्री जी ने ये कहा कि आज से पहले भारत भीख मांगता था, भीख नहीं मांगेगा. ये भारत हमारी ये ठीक बात नहीं. भारत की दुनिया गलत तरीके से जो इस्तेमाल किया. प्रधानमंत्री ने देश की छवि को खराब किया. संसदेत मंगळवारी पंतप्रधान मोदींच्या त्याच वक्तव्यावरून गदारोळ झाला. ज्यावर काही दिवसांपूर्वी टोरंटोमध्ये जोरदार टाळ्या पडल्या होत्या. हमारा मिशन है स्किल इंडिया. पहले भारत की पहचान थी स्कैम इंडिया. हम बनाना चाहते हैं स्किल इंडिया. 16 एप्रिलला पंतप्रधान मोदींनी टोरंटो दौऱ्यावर केलेल्या या वक्तव्यामुळे काँग्रेसचा पारा चढलाय. राज्यसभेत त्यावरूनच जोरदार हंगामा झाला. मोदींनी विदेशामध्ये केवळ भारताची प्रतिमा मलिन केली नाही, तर याआधीच्या सर्व पंतप्रधानांचा अपमान केला असा आरोप आता केला जातोय. टोरंटो कनाडा के अंदर दो बातें कही गई. एक बात ये कि मेरे प्रधानमंत्री बनने से पहले स्कैम इंडिया था, अब स्किल इंडिया होगा. भारत स्कैम नहीं हो सकता. भारत महान संस्कृति है. ये ऐसा विषय है कि इसको इस तरह छोड़ देंगे. मेरा सबमिशन आपसे एक 2 मिनट बुला दे तो कोई दिक्कत नहीं है. काँग्रेसच्या आरोपानुसार मोदींनी देशाचे नव्हे तर भाजपचे पंतप्रधान असल्यासारखी विदेशात भाषणं केली. त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात चर्चा व्हायला हवी अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावर अर्थमंत्री अरुण जेटलींनी जोरदार पलटवार केला. कांग्रेस पार्टी ने राज्यसभा इसलिए नहीं चलने दी कि प्रधानमंत्री जी ने अपनी विदेश यात्रा के दौरान ये क्यों कहा कि जो 60 वर्षों का एक स्कैम टिंटेड हुकूमत थी उससे अलग हटकर अब एक ईमानदार सरकार देने का हम लोग प्रयास कर रहे हैं. ये कहना कि भ्रष्टाचार की जो एक परंपरा थी, जो डिस्क्रिशनरी अलॉटमेंट था नेशनल रिसोर्सेज का, उस परंपरा को हमने तोड़ा है. भारतीय मूल के लोगों में, इंडियन डायस्पोरा के सामने ये कहना ये स्वाभाविक है. आता सवाल हा आहे की पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावरून काँग्रेसचा हा हंगामा योग्य आहे का? आणि एकमेकांवर राजकीय कुरघोड्या करण्यासाठी संसदेचा अमूल्य वेळ वाया घालवला जातोय का? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. विदेशी मान अपमान या विषयावरचा एक खास रिपोर्ट आपण पाहिला आणि त्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेले नाना पटोले, भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले आपल्याबरोबर आहेत. नाना पटोले, आपलं स्वागत. हुसेन दलवाई, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई देखील आपल्याबरोबर आहेत. हुसेनजी, आपलं स्वागत. डॉक्टर कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक कुमार सप्तर्षी हे देखील आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर DL कराड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते DL कराड हे देखील आपल्याबरोबर आहेत. या पहिल्या भागामध्ये जो प्रश्न आपण आज चर्चेला घेतोय तो प्रश्न आपण पडद्यावर पाहू शकता. विदेशी मानापमान या विशेष रोखठोक कार्यक्रमातला पहिला प्रश्न आहे. मोदींनी केलेल्या वक्तव्याचा नक्की अर्थ काय? मोदींनी मांडलेल्या मतांचा आणि वक्तव्याचा नेमका अर्थ काय? हाच प्रश्न घेऊन जाऊया थेट आपण नाना पटोले यांच्याकडे.
नाना पटोले परदेशात गेल्यानंतर पंतप्रधानाला काही एक शिष्टाचार पाळायचे असतात, जसे ते आपल्या राजदूताला पाळायचे असतात, एखादा खासदार गेला तर त्याला पाळायचे असतात, साधं प्रवासी म्हणून जरी आपण गेलो तरी देखील आपल्याला आपल्या देशाची प्रतिमा उंचावण्याकरता काही शिष्टाचार पाळावे लागतात, काही वर्तणुकीच्या मर्यादा असतात, काही वक्तव्याची बंधनं असतात. हे सगळं असताना मोदींनी स्कॅम इंडिया ते स्किल इंडिया आणि 60 वर्षाची गंदगी मला दूर करायची आहे अशा प्रकारची विधानं करून या देशाची गरिमा काय बरं वाढवली, या त्यांच्या विधानांचा नेमका अर्थ काय घ्यायचा? नाना पटोले. नाना पटोले, माझा आवाज येतोय? या देशाला मेक इन इंडियाच्या माध्यमातून या देशाला जगाच्या पाठीवर शक्तिशाली देश बनवण्याचा आदरणीय मोदी साहेबांनी या भारत देशाच्या जनतेला आश्वासन दिलेलं आहे. पण भारताची प्रतिमा सांगायची गरज नाही विदेशामध्ये. ऑलरेडी आपल्या भारताची हा तुमचा आवाज येतोय मला? बोला. माझा आवाज येतोय की नाही? बोला बोला. हॅलो 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 बोला बोला. हॅलो, तुमचा आवाज येतोय मला? हॅलो, तुमचा आवाज येतोय? हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय? बोला. हा हा, मी सांगितलं की भारत देशाला मेक इन इंडिया करण्याचा निर्णय आदरणीय मोदी साहेबांनी या देशाच्या जनतेला दिलेला आहे. पण या देशाची जगाच्या पाठीवर स्कॅम इंडिया म्हणून भारत देशाची ओळख जगाच्या पाठीवर निर्माण मागच्या काळामध्ये केली गेलेली आहे. हे तुम्हा आम्हाला कोणालाही नाकारता येत नाही. पण आता ही सगळी व्यवस्थेला बाजूला सारून या देशाला मेक इन इंडियाच्या माध्यमातून शक्तिशाली निर्माण करण्याची भूमिका आणि जे गोष्टी झाल्या असतील त्याच्यावरचं वक्तव्य हे केलं तर काय त्याला चुकलं नाही. पण निश्चितपणे आज आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आज ज्या पद्धतीने राज्यसभेमध्ये जो गोंधळ होण्याचा प्रकार झाला, खऱ्या अर्थानं देशाच्या समोर अनेक प्रश्न आहेत. पण या प्रश्नाला बाजूला सारून मुद्दामून आदरणीय मोदी साहेबांची प्रतिमा खराब करण्याचं जे विरोधकांच्या माध्यमातून जे कौशल्य सुरू झालेलं आहे, हे खऱ्या अर्थानं या देशाची पुन्हा प्रतिमा खराब करण्याचं काम विरोधी पक्षाचे लोक करतात आहेत. कारण की आजपर्यंत या देशामध्ये झालेले घोटाळे हे खऱ्या अर्थानं काय फक्त भारताच्याच लोकांना माहिती आहे असं कोणी मान्य करण्याची गरज नाही. भारत देश हा घोटाळ्यांचा देश आहे. इथले राज्यकर्ते हे घोटाळे करून या देशाला लुटतात आणि हा देश विकतात आहेत. अशा पद्धतीची प्रतिमा विदेशामध्ये आमच्या देशाची झालेली आहे. पण आज 1 वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारमध्ये एक पण घोटाळा विरोधी पक्षाच्या वतीनं काढू शकले नाहीत. आणि मग हेच त्यांचं या ठिकाणी नामोहरण होत आहे आणि कुठलं ना कुठलं कारण पुढे आणून या पद्धतीनं मोदीजींना बदनाम करण्याचं जे कृत्य मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. नाना पटोले, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तो आता अत्यंत महत्वाचा आहे की नरेंद्र मोदी यांनी घोटाळ्यांबद्दल विधान करणं एका बाजूला, परंतु त्याच काँग्रेसच्या राजवटीमध्ये अनेक उपग्रह या देशातून सोडण्यात आले. संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था धोक्यात आली असताना, मंदीनं त्याला लपेटलेलं असताना या देशाची अर्थव्यवस्था अधिक स्थिर राहिली, मजबूत राहिली. याच काळामध्ये आपला एक्सपोर्ट वाढला. याच काळामध्ये शेतीच्या उत्पादनातही प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. हे सगळं नरेंद्र मोदींना सांगता का बरं आलं नाही? त्यांना फक्त कोळसा घोटाळा किंवा अशा घोटाळ्यांचाच उल्लेख का करावा असं वाटला? यामागे नेमकी त्यांची भूमिका काय होती? अर्थ काय काढायचा आम्ही?
उदयजी, याच्यामध्ये मुद्दा एकच असा आहे की स्कॅम हा भारत देशामध्ये राज्यकर्ते कायम स्कॅमच करतात. या देशाच्या लोकांना कुठलाही डेव्हलपमेंट, कारण की शेती उद्योगामध्ये क्रांती आली तर हे काही कुठल्या राज्यकर्त्याचं नाही, आपल्या देशाच्या शेतकऱ्यांचं आहे. या वर्षी जी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, मी परवा माझ्या एरियामध्ये जेव्हा दौऱ्यात होतो तर धानाची शेती लावण्याचं काम सुरू होतं. धानाची शेती यावेळेस आमच्या भागात सगळी पावसाळ्यामध्ये संपली, पण शेतकरी संपला नाही. शेतकरी पुन्हा उभा होऊन उन्हाळ्याचं धान लावायचा प्रयत्न करतोय. आपल्या देशातला प्रत्येक माणूस त्या पद्धतीनं या देशाला उभं करण्याचं काम करत आहे. पण कोणी राज्यकर्ते या देशामध्ये ज्या पद्धतीनं स्कॅम करून या देशाची बदनामी करण्याचं काम ज्या पद्धतीनं मागच्या काळात झालेलं आहे, आता पुढच्या काळात या देशामध्ये असे स्कॅम केले जाणार नाही. आणि हा देश प्रामाणिकपणे या देशाच्या जनतेच्या आणि आम्ही सगळे राज्यकर्ते मिळून हा देश सक्षमतेने उभं करू, हे प्रामाणिक मत मोदीजींनी त्या पातळीवर मांडलेलं आहे. आपल्याबरोबर हुसेन दलवाई, काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई याच्यावर काय म्हणतात बघूया. हुसेन दलवाई, मोदींनी हे जे विधान केलं ते नरेंद्र मोदींचं विधान 16 एप्रिलला झालेलं विधान आहे. त्याच्यावर आता 28 एप्रिलला संसदेत गदारोळ करण्याचं काँग्रेसला कारण काय? व्हॉट अबाउट द स्पेशल अबाउट दिस टायमिंग? नाही, असं आहे, एक लक्षात घ्या, आपले प्रधानमंत्री या जवाहरलाल नेहरूंपासून मोदींच्यापर्यंत सगळे प्रधानमंत्री परदेशात गेलेले आहेत आणि त्यांनी काही तिथे मूल्यात्मक गोष्टी केलेल्या आहेत. असं आहे, आपला पंतप्रधान बाहेर जातात आणि आपलाच देश कसा घोटाळे करणारा आहे असं सांगतो. हेच मला फार आश्चर्याची गोष्ट वाटली. इन्व्हेस्टमेंट येईल कुठे, नाना पाटोळे म्हणतात इन्व्हेस्टमेंट येते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, इन्व्हेस्टमेंटच्या साठी झालेल्या मिटिंगांमध्ये चायनामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त झाली, आपल्याकडे अगदी कमी इन्व्हेस्टमेंट. याचं कारण हुसेन दलवाई, माझा तुम्हाला प्रश्न आहे तो त्या वेळेबद्दल आहे. 12 दिवसानंतर याच्यावर गदारोळ करायचा आणि संसद बंद पडायचं कारण काय? 12 दिवसानंतर का बोलताय काँग्रेस? ज्या दिवशी वक्तव्य झालं त्या दिवशी आज तुमच्याकडे प्रसार माध्यम आहे. 12 दिवसानंतर बोला. असं आहे की राज्यसभा चालू कधी झाली? राज्यसभा 23 तारखेला चालू झाली आणि आज तारीख किती? 28. म्हणजे फार दिवस झाले तसं नाही. त्याचे जे त्याच्या संबंधामध्ये फॅक्ट्स काय आहेत नेमक्या पाहूनच त्या संबंधात. हुसेन दलवाई, संसद जरी 23 तारखेला चालू झाली असली तरी तुम्ही लक्षात घ्या, 16 तारखेला वक्तव्य आल्यानंतर काँग्रेसच्या एका तरी नेत्यानं त्याचा निषेध केला का? तुम्ही पत्रक काढलं का? तुम्ही त्याबद्दल काही संसदेच्या समोर धरणं धरलं? भाजप राष्ट्रपतींकडे निवेदन दिलं? नेमकं तुम्ही काय केलं? आजच डायरेक्ट उठून संसद बंद करण्याचं कारण काय? आतापर्यंत तुमच्या पक्षाकडनं कुठली प्रतिक्रिया आली नाही? संसद बंद करण्याचा आमचा हेतू नव्हता. फक्त हा मुद्दा लोकांच्या समोर यावा आणि या मुद्द्यावर चर्चा व्हावी. आणि खरं म्हणजे अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी मांडलं. शर्माजीने, आनंद शर्मांनी जे मांडलं अतिशय चांगल्या रीतीने मांडलं. त्यांनी कुठेही अनादर त्यांच्या प्रधानमंत्र्यांच्या बद्दल दाखवला नाही. कुठे ना कुठेतरी या पद्धतीने आपण बोलू नये हे त्याच्यातलं अध्यारूत होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असं आहे की ज्या पद्धतीने सगळं चाललंय, मी तुम्हाला सांगतो, या काळामध्ये मी 1 महिना इंग्लंडला होतो. कधीही लोक आपल्या विरोधात काही बोलले नाही. आपल्या देशाबद्दल इतकं लोकांच्या डोक्यामध्ये आहे की हा एक महान देश आहे, मोठा देश आहे, वाढतोय. आणि डॉक्टर मनमोहन सिंगांचं सातत्यानं नाव घेतलं जातं. मी गेल्या 3 वर्षात अनेक ठिकाणी गेलो. तिथे तर मी टर्कीला असं फुटपाथवरून जात असताना दुकानदारांनी मनमोहन सिंग, सोनिया गांधीच्या हात वर करून सांगितलं. याचा अर्थ एक खऱ्या अर्थानं या देशाला पुढे नेण्याचं काम हुसेन दलवाई उल्लेख केलेला आहे. हुसेन दलवाई, नाना पटोले मला जरा बोलू दे. बोला. मला जरा बोलू दे. असं आपणच म्हणताय की संबंध देशामध्ये मंदी इतक्या मोठ्या प्रमाणात होती. अजूनही त्याच्यातून काही देश बाहेर पडले नाहीत. ग्रीस सारखे देश अजूनही त्याच्यातून बाहेर पडले नाही. इटली अजून देश बाहेर पडले नाही. इंग्लंडमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत.
अशा स्थितीमध्ये आणि चायनामध्ये सुद्धा प्रश्न आहेत. अशा स्थितीमध्ये या देशाला संबंध जग ह्याचा उल्लेख उलट त्यांनी करायला होता. तुम्ही घाबरण्याचं कारण नाही. आमचा देश सक्षम आहे, चांगल्या मजबूत पायावर उभा आहे आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची असेल करा. हे तिथे जातात त्यांनी भाजपच्या शाखेमध्ये ज्या पद्धतीने बोलावं RSSच्या त्या पद्धतीने ते भाषण करतात आणि त्याचे पाटोळे माझे मित्र आहेत. कसले समर्थन तुम्ही करता, कसले करता? अहो स्कॅम बद्दल तुम्ही बोलताय, ते स्कॅम तुमचे आता येतील, जरा बघा काय काय येतील ते. आपल्याबरोबर DL कराड आहेत, काँग्रेसची भूमिका कळलेली. आपल्याबरोबर DL कराड आहेत. DL कराड, खरोखरच पंतप्रधानांच्या वक्तव्यामुळे या देशाचा अपमान झालाय असं डाव्या पक्षाच्या लोकांना वाटतंय का? DL कराड. पंतप्रधान अनेक देशामध्ये जात आहेत. खरं म्हणजे ते भारतामध्ये कमी असतात आणि परदेशामध्ये जास्त असतात. पंतप्रधानांनी परदेशामध्ये गेलं पाहिजे, बाहेरच्या देशाशी आपले चांगले संबंध प्रस्थापित केले पाहिजेत, व्यापार आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं काही निर्णय घेतले पाहिजेत, हे आवश्यकच आहे. ह्या सगळ्या वक्तव्याचा अर्थ काय होतो? स्कॅम इंडिया आणि मागच्या कारकिर्दीवर टीका करण्याचा अर्थ काय होतं याची जर चर्चा केली तर आपल्या एक लक्षात येतं की पंतप्रधान अजून पंतप्रधानाच्या भूमिकेमध्ये आलेले नाहीत. ते अजून भारतीय जनता पार्टीचे नेते, विरोधी पक्षामध्ये असलेले राजकीय नेते असल्यासारखं ते बोलतात आहे. त्यांनी आता पंतप्रधान म्हणून भूमिका घेणं गरजेचं आहे. अजूनही त्यांना असं वाटतं की ते निवडणुकीची भाषणं करतायत, अशा पद्धतीची त्यांची वक्तव्य सुरू आहेत. तुम्ही बाहेरच्या देशामध्ये गेलात, तुम्ही भारतात बद्दल आदर निर्माण होईल, आपली प्रतिमा उंचावेल अशाच पद्धतीची वक्तव्य करणं अपेक्षित आहे. खरं म्हणजे माझ्यासारखा, मी कम्युनिस्ट पक्षाचा जरी कार्यकर्ता असलो तरी मला असं वाटतं की माझ्या देशाचा पंतप्रधान, तो कुठल्या पक्षाचा हे मला महत्त्वाचं नाही आहे, परंतु तो माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करत असतो. त्यांनी त्या परिपक्वतेने तिथं बोललं पाहिजे. मागच्या संबंध 60-65 वर्षामध्ये घाण झालेली असं म्हणणं याचा अर्थ काय? अटल बिहारी वाजपेयीच्या काळातही घाण झाली, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळातही घाण झाली, मला DL कराड मला DL कराड तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की पंतप्रधानांनी स्कॅम इंडिया असा उल्लेख केला, ते स्कॅम आंतरराष्ट्रीय माध्यमातून परदेशापर्यंत पोहोचले होते की नव्हते पोहोचले? बघा, स्कॅम बद्दल बोलत असाल की स्कॅमची चर्चा तुम्ही भारतामध्ये बोला, ज्याने स्कॅम केलं त्यांना जेलमध्ये टाका, त्यांच्याकडून वसूल करा, परंतु तिथल्या व्यासपीठावर हे बोलण्याची काही आवश्यकता आहे असं मला काय वाटत नाही. ते काय राजकीय भाषण करत नव्हते, तिथल्या व्यासपीठावर बोलण्याची गरज नाही असं तुम्ही म्हणताय. परंतु सवाल असा आहे की नेमकी या देशाची प्रतिमा कशामुळे डागाळली जाते? घोटाळ्यांमुळे का घोटाळ्यांच्या वक्तव्यामुळे? एका ब्रेक नंतर याची चर्चा करूया आणि यावर कुमार सप्तर्षी यांचं मत घेऊया. कुठे जाऊ नका, पाहत राहा Zee24 तास. आपण पाहताय विदेशी मान अपमान. विदेशी मानापान या कार्यक्रमात पुन्हा आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय नरेंद्र मोदी यांनी 16 एप्रिलला कॅनडामध्ये जे भाषण केलं अनिवासी भारतीयांसमोर, त्या भाषणामध्ये त्यांनी स्कॅम इंडियामधून टेंटेड झालेल्या, म्हणजेच भारताची जी प्रतिमा मलिन झाली आहे ती मला सुधारायची आणि त्यापेक्षा सुद्धा गंदगी 60 साल की हमें दूर करनी है असे काँग्रेसच्या कारभारावर कोरडे ओढले. त्याच्यावर पंतप्रधानांनी खरोखरच या देशाचा अपमान केला का? त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन झाली का? इथल्या गुंतवणुकांवर काही परिणाम होणार का? अशा सगळ्यांचा आपण विचार करतो. या दुसऱ्या भागामधला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न काय तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. विदेशी मानापान रोखोक कार्यक्रमातला दुसऱ्या भागातला पहिला प्रश्न आहे, घोटाळ्यांच्या उल्लेखानं देशाचा अपमान होऊ शकतो, होतो की प्रत्यक्ष घोटाळ्यांनी? घोटाळ्यांच्या उल्लेखानं देशाचा अपमान होऊ शकतो की प्रत्यक्ष घोटाळ्यांनी? आपण थेट जाऊयात डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्याकडे. कुमार सप्तर्षी, आतापर्यंत काँग्रेसच्या राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाले. त्यात कोळसा वाटपाचा घोटाळा होता, पार पूर्वीच्या काळी हर्षद मेहताच्या घोटाळ्यापासून सुटकेस प्रकरण, आपल्याला सगळी प्रकरणं माहिती आहेत. अनेक प्रकारचे 2G स्कॅम आहे, एशियाड झालं त्याच्या मधले घोटाळे होते, हे सगळे कॉमनवेल्थ गेम त्याच्यामधला घोटाळा होता. हे सगळे आपल्या समोर असताना या देशाची प्रतिमा कशामुळे खालावली? घोटाळ्यांमुळे का घोटाळ्यांवरच्या पंतप्रधानांच्या वक्तव्यामुळे? असं आहे की घोटाळे झाले देशामध्ये, आणि जे घोटाळे झाले त्याच्यावरनं मतदारांनी काँग्रेसला शिक्षा केली.
आणि काँग्रेसने घोटाळे केले नसते तर भाजपला अजून कित्येक वर्ष राज्य आलं नसतं. त्यामुळे त्यांना देशाचा लोकांचा अधिकार आहे त्यांना सजा करण्याचा. परंतु हे जेव्हा पंतप्रधान म्हणून जातात ते एक प्रतिनिधित्वाचं एक साधं तत्व आहे की मी जर आमदार असेल तर मला मतं दिलेल्या आणि न दिलेल्या सर्वांचं मी आमदार आहे. मी नगरसेवक असेल तर सर्वांचा आहे. तर पंतप्रधान पद एवढं मोठं आहे की जो सर्व देशातल्या काँग्रेस भाजप सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून तिथे जातो. आणि हे काहीतरी गमतीशीर पाठवले काय ते अरुण जेटली काय काही बोलतात म्हणजे ते म्हणाले त्यांना माहीत नव्हतं काय. अरे माहीत होतं तर साधा प्रश्न आहे की मग प्राईम मिनिस्टरनी त्याची दवंडी पिटायची काय गरज होती. जर माहीतच होतं त्यांना तर तसं नसतं. तुमचा प्राईम मिनिस्टर हे तो ही बातमी आहे. हे घोटाळे झाले ही बातमी नाहीये. तर या ठिकाणी अजून ते भाजपचे पंतप्रधान आहेत. ते भाजपचे देशाचे नाहीत का. मग भाजपचा पंतप्रधान असा काही वेगळा असतो का देशाच्या पंतप्रधानापेक्षा. आणि ज्या वेळेला बाकीचे पंतप्रधान होते त्यावेळेला देशामध्ये काही गडबडी नव्हत्या का. पंडित जवाहरलाल नेहरू बाहेर जायचे त्यावेळेला तेलंगणचा प्रश्न होता हिंसाचार चालू होता. तर हे प्रश्न बाहेर जाऊन बोलायचे असतात का तुम्हाला त्या देशाबरोबर काय कसे संबंध प्रस्थापित करायचे याचा विषय असतो. आपल्याबरोबर काहीतरी तिसरं सांगताय. नाना पटोले आपल्या बरोबर आहेत. आपण नाना पटोले यांची प्रतिक्रिया घेऊया. नाना पटोले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान आहेत का या देशाचे पंतप्रधान आहेत. या देशातल्या घोटाळ्यांची विदेशामध्ये जाऊन तिथल्या माध्यमांसमोर अशी दवंडी पिटायचं नेमकं कारण काय. उदयजी कुमारजींना पण सांगतो आणि सगळ्यांना मी या निमित्तानं सांगतो की आता जग झालं छोटं आहे. पहिल्यासारखं नाही राहिलं. पंडित जवाहरलाल नेहरूजींचा काळ आणि आजचा काळात खूप बदल आलेला आहे. आज आपण कॉम्प्युटर युगमध्ये आलेलो आहोत आणि आपल्या देशात काय एखाद्या लहानशा गावात काय घडलेलं आहे ते पण जगाच्या पाठीवर कळते आहे. नाना पटोले नाना मला एक मिनिट सांगा. कॉम्प्युटरचं युग आलं माध्यमांचं युग आलं याच्यामुळे पंतप्रधानांचा रोल कुठे बदललाय. पंतप्रधानांचा रोल कॉम्प्युटर युग आला म्हणून बदलला असं तुम्हाला वाटतंय का. घोटाळे संपूर्ण जगाला माहिती होते त्याची दवंडी पिटायचं कारण काय. उद्धवजी जगाला माझा मुद्दा ऐकत खरं असं आहे की आम्हाला कॉम्प्युटर मधून माहिती आहे ना. मग तुम्हाला सांगतो ना नेहरूजीचा काळ तुम्ही सांगताय मी आता मग माझं कुमारजी मला तुम्ही माझे ज्येष्ठ आहात. मी तुमच्याशी फार काही उजत करत नाही. मी तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव. पण माझा ऐका तुम्ही कसं आहे की अखेरी आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या देशाला कारण की मी त्या दिवशी एका माध्यमात सांगत होतो की दरवर्षी माझ्या देशात 5 लाख इंजिनियर तयार होतात आणि या 5 लाख इंजिनियर आणि लाखो ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलं आमच्या देशातून शिक्षणातून बाहेर निघतात. काय माझ्या देशामध्ये आता उद्योगासाठी आपल्याला त्या पद्धतीचं वातावरण निर्माण करायची गरज नाही का. माझा देश स्कॅम वाला देश आहे जगाच्या लोकांना माहिती नाही आहे का. पण आता ही सगळी प्रतिमा बदलून माझ्या देशामध्ये आता स्किल्ड या पद्धतीचा आणून आमचा देश उभा करण्याचा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जगाच्या पाठीवर प्रामाणिकपणे सांगितलं आणि एखादी प्रामाणिकपणे गोष्ट कबूल करणं ही कुमारजी आपल्या लोकांच्या दृष्टिकोनातून चुकीचं असेल. मग मला त्याच्यातलं फार काही याच्यामध्ये मी डिबेट करावं असं मला काही वाटत. नाना पटोले मी तुम्हाला एका प्रसंगाची आठवण करून देतो. आपल्याकडे VP सिंग पंतप्रधान असताना या ठिकाणी नेल्सन मंडेला आलेले होते आणि त्यावेळेला त्यांनी इथल्या आरक्षणाच्या संदर्भात अनवधानाने एक विधान केलेलं होतं. जो आरक्षण हा या देशाच्या अंतर्गत मामला होता त्यावर परदेशातल्या एका नेत्यानं इकडे येऊन बोलण्यासारखं काहीही नव्हतं किंवा त्याची गरजही नव्हती. परंतु हे लक्षात आल्यानंतर त्यांनी एक अधिकृतरित्या पत्रक काढून या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केलेली होती. किंवा भारतातल्या अंतर्गत बाबींमध्ये मला ढवळाढवळ करायचं काही कारण नाही अशा स्वरूपाचा एक बचावात्मक पवित्रा त्यांनी त्यावेळेला घेतला होता असं मला स्पष्ट आठवतंय. जर
त्यांच्यासारख्या नेल्सन मंडेलांसारख्या अत्यंत स्टेट्समन धुरंधर अशा राजकीय जागतिक स्वरूपाच्या नेत्याला हे भान होतं, तर तशाच स्वरूपाची प्रतिमा घडवण्याकरता जो भारतीय जनता पक्ष आता झटतोय आपल्या पंतप्रधानासाठी, त्यांना हे एवढं कळू नये की जे स्कॅम संपूर्ण जगासमोर आलेले आहेत त्या स्कॅम बद्दल पुन्हा वारंवार बोलून ते या देशाबद्दल काय बरं प्रतिमा करतायत? मला त्याच्यातला मुद्दा मी स्पष्ट सांगतोय की आखरी त्याच्यामध्ये कुठल्याही देशाच्या बद्दलची प्रतिमा नाही, पण माझ्या देशाची जी बदनामी जगपाठीवर झालेली आहे, या देशाला एक ताकद देण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण मिळून करतोय. अशा पद्धतीची भूमिका जी बदनामी झाली ते पुसण्यासाठी आपल्याला आपली भूमिका स्पष्ट करावं लागणारच आहे. याला काही चुकीचं गैर घेणं हे जे वक्तव्य येत आहे ते चुकीचं आहे. आपल्या हुसेन दरवाई आहेत. हुसेन दरवाई तुम्हाला हे विधान पटतंय का? हुसेन दरवाई तुम्हाला हे विधान पटतंय का की ते म्हणतायत की आपली प्रतिमा जी होती ती जगासमोर आलीच होती, आता ती आम्ही सुधारवत आहोत हे आम्ही सांगतोय? काय सांगाल हुसेन दलवाई? हे एक लक्षात घ्या, ते जे बोलले ते नुसतं स्कॅम बद्दल नाही बोलले, ते आणखी एक भयानक म्हणजे जे कधीही प्रधानमंत्र्यांच्या तोंडामध्ये येऊ नये असा शब्द वापरला त्यांनी की भारत पूर्वी भीक मागत होता, आता तो भीक मागत नाही. त्यांच्या माहितीसाठी पाटोळे यांच्या सांगतो, ज्या वेळेला सुनामी आली आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये नुकसान झालं त्यावेळेला अनेक देश भारताला मदत करू इच्छित होते, तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग म्हणाले काही गरज नाही, आमचा सक्षम देश आहे, आम्हाला मदतीची गरज नाही, तुम्ही जे बोललात त्याच्याबद्दल आभार, पण आम्ही ह्या परिस्थितीतून या संकटातून बाहेर पडण्याची आमची क्षमता आहे. ह्या देश जो निर्माण झालेला आहे तो काल जे 9-10 महिने 11 महिने झाले त्या मोदींनी तयार केला का? काय बोलताय काय? तुम्हाला या देशाच्या किती झपाट्याने कितीतरी बदल झालेले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. निगुडकर तुम्हीच या संबंधामध्ये बरंच बोललेले आहात. नेल्सन मंडेलाचं उदाहरण तुम्ही दिलं, मी तुम्हाला ओबामाचं उदाहरण देईन. इथे ओबामा आले आणि त्यांनी जाता जाता इथे जे दंगली झाले त्याच्या संबंधामध्ये उल्लेख केला, नंतर तिथे अमेरिकेत जाऊन उल्लेख केला. या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी किंवा सरकारने त्यांचा साधा निषेध केला नाही किंवा त्यांना सांगितलं नाही की तुम्ही असं बोलणं हे बरोबर नाही. हा आमचा प्रश्न आहे. गुजरातमध्ये घडलं ते वाईट घडलं हे माझं पण म्हणणं आहे, पण त्याची चर्चा एका परदेशातल्या याने करावी. प्रेसिडेंटने आमच्या देशामध्ये येऊन सांगावं. इतका देश आपला हा आहे हे यांच्या समोर बोलण्याचं डेअरिंग कुणी करतं? कारण हे जाऊन कुठेही वाचाळपणे काही बोलतात, त्याचे हे सगळे परिणाम आहेत हे लक्षात घ्या. नाना पटोळे उत्तर द्या. डेव्हलपमेंटच्या नावाने शेतकऱ्यांचा प्रश्न नाना पटोळे उत्तर द्या ना. डेव्हलपमेंटच्या नावाने हे सुद्धा म्हटलं, आज शेतकऱ्यांची परिस्थिती आहे ती परिस्थिती ज्या वेळेला अशी निर्माण झाली विदर्भामध्ये नाना पटोळेच्या, त्यावेळेला तिथे त्यावेळेचे प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग दोनदा गेले. आजही एकाही ठिकाणी यांना मोदींना जावंसं वाटत नाही. ते परदेशात वाऱ्या करतात, सगळ्या ठिकाणी काय चाललंय त्याच्यावर बोलतात आणि त्यांना त्यांची एक प्रतिमा उभी करण्याचं चाललेलं आहे, पण ती प्रतिमा त्यांची उभी राहणार नाही. जवाहरलाल नेहरूंनी प्रतिमा उभी जी राहिली ती नॉन अलायन्स मुवमेंट त्यांनी उभी केली, त्याच्यामध्ये टिटो आले, त्याच्यामध्ये नासर आले. असं काहीतरी करून दाखवा. ती करण्याची कुवत ही यांची नाही. एक कार्यकर्त्यांच्या लेवलवरच ते अजून आहेत, त्यांना पंतप्रधान अजून बनता आलेलं नाही हे आपण लक्षात घ्या. नाना पटोले काय सांगाल? नाना पटोले, आता हुसेन दलवाई साहेबांचं जे मत आहे, आता ते काय पोरपट सारखं बोलतात त्या त्यांचा प्रश्न आहे. देशाच्या प्रधानमंत्र्याबद्दल असंही वक्तव्य करू शकतात. आता हे लोक आता परवा राहुल गांधी लोकसभेत म्हणायचे की तुमचे प्रधानमंत्री, ऐकलात ना आपण? मला एक सांगा की ह्या लोकांना अजूनपर्यंत देशाचा प्रधानमंत्री आमच्या देशाचा आहे हेही म्हणायला या लोकांना लाज वाटत असेल असं शब्द मी वापरतो, कारण की लोकसभेमध्ये बोलले देशात आहे म्हणून आम्हाला वाईट मी या निमित्ताने एवढंच सांगतो. नाना पटोळे ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्याचं भान आता वाटतं तुम्हीच म्हणाला तुम्हीच दलवाई आता हे आलं तुम्हाला आता असं आहे की काय सांगितलंय 23 तारखेपासून राज्यसभा चालू झाली, लोकसभा पहिलेच चालू झाली.
मला तुम्हाला दोघांनाही वेळेची आठवण करून द्यायची आहे. वेळ का ब्रेकची झाली, परंतु पंतप्रधानांचं हे वक्तव्य हे खरोखरच एखाद्या पंतप्रधान पदाला शोभेसारखं होतं का याची चर्चा करूया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहता झी24 आपण पाहताय विदेशी मान अपमान. विदेशी मानापमानामध्ये आपण चर्चा करतो. आपल्यासोबत नाना पाटोळे, हुसेन दलवाई, डॉक्टर कुमार सप्तर्षी आणि डॉक्टर DL कराड देखील आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न चर्चेला आला होता, तो म्हणजे नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान म्हणून बोलतायत की या देशाचे पंतप्रधान म्हणून. खरं तर आपल्या प्रतिमा निर्माणाच्या बाबतीत अत्यंत जागरूक असणारे आणि एका देशाचा पंतप्रधान ते जागतिक पातळीवरचे मुत्सद्दी राजकीय नेते अशा स्वरूपाची आपली वाटचाल अत्यंत काटेकोरपणे आखणारे नरेंद्र मोदी असं जीभ घसरल्यासारखं चटकन बोलून खरोखरच जातील का? DL कराड, आपल्याला काय वाटतंय, पंतप्रधानांनी हे हेतुपूर्वक केलं का सहज झालेली चूक आहे ती? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं ते हेतुपूर्वक केलेलं आहे. त्यांचा तुम्ही संबंध राजकारणातला उदय जो आहे, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं किंवा आता पंतप्रधान झाल्यानंतर ते ज्या पद्धतीनं स्वतःचं परत मार्केटिंग त्यांचं जे चालू आहे हे जर पाहिलं तर त्यांनी मुद्दाम हे केलेलं आहे. त्यांना आत्ताच्या अगोदरचे जे काही राजकीय संदर्भ आहेत, काँग्रेसच्या संदर्भातले असतील आणि राजकीय विरोधकाचे जे संदर्भ असतील ते सगळे मोडून काढायचेत, नेस्तनाबूत करायचेत आणि त्यांना त्यांच्या विचाराचे संदर्भ निर्माण करायचेत आणि म्हणून ह्या पद्धतीचे वक्तव्य ते करतात आहे. मला सांगा की या देशातल्या लोकांनी पंतप्रधानांना निवडून का दिलं? भारतीय जनता पार्टीला सत्ता का दिली आहे? त्यांनी आम्हाला सांगितलं होतं अच्छे दिन येतील. अच्छे दिन येण्यासाठी आम्ही दिलं होतं. बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील, शेतकऱ्यांचा दिलासा. बरोबर. आपण या देशातल्या आपण DL कराड आपण या देशातल्या आत्ताच्या समस्यांचा चर्चा करत नाही आहोत, तर नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानाचा आपण परामर्श करतो. आपल्यासोबत डॉक्टर कुमार. बरोबर आहे. बोला. परंतु मला ही गोष्ट सांगायची आहे की ह्या सगळ्या गोष्टी बोलून देशांतर्गत जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडचं लक्ष विचलित करण्याचं काम नरेंद्र मोदी करतात आहे. स्कॅम बद्दल बोलाल, बाहेरच्या देशामध्ये वक्तव्य कराल, परदेशामध्ये तुम्ही वारे कराल, आपल्यासोबत देशातल्या जनतेच्या प्रश्नाचं काय? मुद्दा मांडला डॉक्टर कुमार सप्तर्षी आपल्याबरोबर. कुमार सप्तर्षी, एकीकडे अत्यंत प्रतिमा निर्माणाबाबत काटेकोर असणारे आपले पंतप्रधान अशा प्रकारचं वक्तव्य सहज करतील का अत्यंत जाणीवपूर्वक केलेलं हे विधान आहे? काय वाटतं आपल्याला? याच्यात 2-3 गोष्टी आहेत. एक तर संघाचा कोणी माणूस स्वातंत्र्य लढ्यामध्ये नव्हता म्हणून त्यांना इतिहास नाही, म्हणून त्यांना असं सांगायचं की आमच्यापासून इतिहास सुरू झालाय. आता आमच्यापासून इतिहास सुरू झाला म्हणलं तर मागे काहीच घडलं नाही असं दाखवण्याचा तो एक दुबळा प्रयत्न आहे. आणि कधी कधी माणसं इतरांना फसवू शकत नाहीत पण चुकीच्या वक्तव्यांनी स्वतःच फसतात. त्यांची खरोखर धारणा अशी आहे की मी काहीतरी ग्रेट आहे, मागचा इतिहास पुसणार आहे असं दिसतंय. आता मला सांगा, पंडित जवाहरलाल नेहरू ज्या वेळेला परदेशात जायचे त्यावेळेला बाबरी मस्जिद पाडली हे आपले पंतप्रधान बाहेर जाऊन सांगायचे का? आणि आता जर देशातलं काही घाण सांगायला हरकत नाही, जगाला माहिती आहे, तर जगाला हेही माहिती आहे की इथं बैरागी, साक्षी महाराज, त्या प्राची देवी यांनी बरीच घाण केलेली आहे. हे परदेशांना माहिती आहे. मग ते बोलणार का नरेंद्र मोदी? नाना पटोळे काय उत्तर द्याल? नाना पटोळे, या देशामध्ये का बोलत नाही? या देशामध्ये महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर, महात्मा गांधी यांना मारण्यात आल्यानंतर त्याच्याबद्दलचं कुठलंही विधान या देशाच्या मुत्सद्दी पंतप्रधानांनी बाहेर जाऊन केलेलं नव्हतं. मग 60 वर्षाची गंदगी बोलायचं नेमकं कारण काय? अशा प्रकारची विधानं या पंतप्रधानांकडनं आम्ही पुन्हा अपेक्षित करायची का? यावेळेला घडलं ते घडून गेलं, यानंतर असं घडणार नाही अशी आपण देशाला ग्वाही देत आहे. बालिश आहे, अगदी बालिश. यानंतर असं घडलं नाही पाहिजे आणि म्हणजे घडलं नाही पाहिजे ही कबुली देत आहे आपण. हे जे बालिशपणा नाही आहे बिलकुल कारण की आम्ही जगाला हे सांगतोय की आता आम्ही पुढच्या काळात स्कॅमला विश्वास ठेवत नाही. आम्ही या देशाला चांगलं बनवण्याचा संकल्प आम्ही घेतो आहे. हे जगाच्या पाठीवर सांगून आम्ही एकदा आता पुन्हा सगळे लोक. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे आमच्या दलवाई साहेबांना. तुम्ही मगाशी विचारला की काय तुम्हाला एवढ्या दिवसानंतर आठवण आली?
या सगळ्या विषयावर चर्चा करायची. आज आपला परवा झालेला भूकंप, ते नेपाळ मधलं तर प्रकरण झालंच, पण आपल्या इथं बिहार आहे, उत्तर प्रदेश आहे, राजस्थान आहे, त्या ठिकाणी सुद्धा अजूनही धक्के बरोबर आहे. तुम्ही एक चांगली गोष्ट केली आहे. आज अंधार आहे पूर्ण देशामध्ये, अनेक ठिकाणी लोड शेडिंग आहे. पण हा विषय बाजूला टाकण्यासारखा आहे का? हा विषय बाजूला नाही टाकता येत. म्हणजे उद्या द्रौपदी वस्त्रहरण झालं तर त्यावेळेला तर त्यावेळेला भीष्माचार्य म्हणाले, भीष्माचार्य म्हणाले की हस्तिनापूरचं भलं झालं पाहिजे असा विचार करा. म्हणजे तुम्ही भीष्माचार्याच्या थाटामध्ये माझा मुद्दा तो नाही, द्रौपदीचं वस्त्रहरण बाजूला आपल्या समोर. अहो तुम्ही 12 दिवस ही घटना झालेली 12 दिवस, या घटनेवर का नाही बोललेत हे लोक? घोटाळेवाले कधी बोलू शकत नाही, पण आता आम्ही पवित्र आहो, आम्ही सत्यवती आहो, या पद्धतीचा गोंधळ करायचा प्रयत्न आज राज्यसभेमध्ये हे लोक करत असतील तर याला काही अर्थ नाही आहे. आज आपल्या समोर अनेक प्रश्न आहेत. मी त्याला आता कुमारजी त्याच्यावर जा, तुम्ही तुम्ही आता एक बाजू जाऊ नका. मी तुमचं अभिनंदन करतो की पुन्हा असं घडलं नाही पाहिजे, उत्तर देऊ शकले नाही, पुन्हा असं घडलं नाही पाहिजे हे तुम्ही विधान जे केलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. हुसेन दलवाई आता या कार्यक्रमात, नाना पटोले हे एक अत्यंत भारतीय जनता पक्षाचे जबाबदार खासदार आहेत, त्यांनी असं विधान केलं, पुन्हा असं घडलं नाही पाहिजे. यावर तुमचा पक्ष समाधानी आहे का? या पक्षानं संसदेत दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असं आपलं मत आहे? रोखठोकपणे सांगा. एक स्पष्ट करतो, नाना पाटोळे माझे मित्र आहेत. नाना पाटोळे काय शाखेवर दक्ष आराम करायला गेलेले नव्हते. त्यांचं जे बोलणं आहे त्यांनी अतिशय चांगल्या नितळपणे सांगितलं की जे घडलं ते बरोबर नाही आणि असं पुढे घडता नये. हा त्यांचा मोठेपणा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुख्य असं आहे की या संबंधामध्ये पंतप्रधानांनी जर येऊन असं सांगितलं असतं की जे माझ्या तोंडून गेलं पण यापुढे असं होणार नाही, तर कोण काय त्यांना काय फासावर देणार होतं का? असं नाही आहे. नाही, बरोबर आहे. पण या देशामध्ये हुसेन दलवाई आता नाना पटोळेंनी एक छोटासा मुद्दा काढलाय. नाना पटोळेंनी मुद्दा काढलाय, 12 दिवसांनी का बोलला त्याचंही उत्तर देऊन टाका. 12 दिवसांनी का बोललात? नाही, 12 दिवस. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. मी आता सध्या ह्याच्यामध्ये गेल्या काही दिवसाच्या आधी इंग्लंडमध्ये 1 महिना होतो. तिथे मला लोक सातत्याने एक प्रश्न विचारायचे, इज इंडिया बिईंग लेड बाय सेमी फॅसिस्ट? मी हे सांगायचो नाही, सेमी फॅसिस्टच आहे तसं माझं म्हणणं असलं तरी तिथे म्हणायचो असं काय घाबरण्याचं कारण नाही. किंवा रेपच्या संबंधात प्रश्न तुम्ही विषयाला वेगळं वळण देताय. हुसेन भाई तुम्ही विषयाला वेगळं वळण देताय. असं सांग हुसेन भाई, तुम्ही फक्त 12 दिवस उशीर का झाला एवढं फक्त सांगा. पाटोळे सुद्धा 12 दिवस उशीर का झाला? अशा 12 दिवस उशीर असं का असं का नाही पाटोळे म्हणत, किंवा आपण सुद्धा का नाही म्हणत की 12 दिवसाने का होईना हा प्रश्न तुम्ही मांडला, अतिशय चांगलं झालं, असं का नाही म्हणत? 12 दिवसाच्या बद्दलची काय इतकं मोठं लागून गेलेलं आहे? हे बोलले हे तर खरं आहे ना. याचा अर्थ असा होतो हुसेन दलवाई तुम्ही राजकीय डावपेचार अत्यंत हुशार आहात. बोलू दे. राजकीय डावपेचार अत्यंत हुशार आहात. 12 दिवसांनी का होईना आम्ही बोललो असं म्हणताय, परंतु आता तुमच्याजवळ बोलण्यासारखा एकही मुद्दा नसल्यामुळे तुम्ही बोललात का अशी शंका देशाला येऊ शकते, म्हणून या मुद्दा मांडला. हुसेन दलवाई, काय बोलताय? शेतकऱ्यांचा प्रश्न सातत्याने मांडण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्या सुद्धा त्याने चालढकल केलेली आहे, नीट उत्तरं दिलेली आहेत. लक्षात घ्या, या प्रश्नावर सुद्धा जेटली बोलले ते तुम्ही जरा ऐका. नीटपणे काय बोलले नाही, झालेले चूक आहे असं नाना पटोळे म्हणतात. उद्या त्यांना विचारतील तुम्ही चूक झाली असं का म्हणालात म्हणून. त्यांनी परमिशन घेऊन आलेले नाहीत तिथे. असं काँग्रेसमध्ये लहानाचे मोठे झालेले असल्यामुळं आणि मी काँग्रेसमध्ये असल्यामुळं मी काही वेळेला म्हणतो नाही हे बरोबर झालं नाही अशी भूमिका ते घेतात का? एक लक्षात घ्या, शेवटी या देश आपल्याला पुढे न्यायचा आहे, हे करायचं. ते काल आलेले हे पुढे नेणार आहे तसं समजण्याचं कारण नाही. त्याची फार मोठी परंपरा आहे. ती परंपरा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. कार्यक्रमाची वेळ संपत आली, आपण जाऊया थेट आता शेवटची. नाना पटोळे, लक्षात आपण घेतलं. नाना पटोळे, तुमचं प्रथम अभिनंदन करतो की झालं ते घडायला नको होतं असं तुम्ही विधान केलं, हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. नाना पटोळे,
मी या निमित्ताने एवढं सांगतो की आपल्या देशाच्या बाजूला म्हणजे आपल्या शेजारी एवढा मोठा भूकंप झाला, आपल्या देशातही भूकंप झाला. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ज्या पद्धतीची तत्परता दाखवली, आज नेपाळ राज्य आणि जगभरामध्ये आदरणीय मोदीजीचं आणि भारताचं कौतुक केलं जात आहे. हे नेमकं यांना पचलं नाही, यांना नेमकं हजम झालेलं नाही आणि म्हणून हे 12 दिवसानंतर हे जुनं खोड काढून या पद्धतीनं पुन्हा या देशाची बदनामी जगाच्या पाठीवर नेण्याचं काम या लोकांनी सुरू केलेली आहे. मी तुम्हाला सांगतो की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा ते म्हणतील ते लोकसभेत राज्यसभेत उत्तर देतील ते म्हणजे मग यांना समजेल ते त्यांच्या मनात काय होतं. पण मी तुम्हाला सांगतो की प्रामाणिकपणे या देशाला पुढे नेण्याचा संकल्प आदरणीय मोदी साहेबांनी घेतलेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो की नरेंद्र मोदी या देशाला पुढे नेतील आणि हे सगळं पॉइंट वेळ कर आपण स्कॅम नाना पटोळे मग विमान घोटाळे नाना पटोळे तुमच्या कार्यक्रमाचा शेवट करताना तुम्हाला सांगतो की प्रामाणिकपणे तुम्हाला फक्त एक आठवण करून देतो, कार्यक्रमाची वेळ संपत आहे की उद्या या देशाला पुढे नेण्याकरता म्हणून काँग्रेसचे नेते विदर्भात देखील येत आहेत, याची आपण आठवण ठेवा. त्या विदर्भाचे प्रश्न ते मांडणार आहेत तेव्हा त्याला भारतीय जनता पक्ष कसा उत्तर देणार आहे हे देखील आपण बघूया. कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे, परंतु आज माध्यमांच्या काळामध्ये अत्यंत महत्वाचं असतं की या देशाची प्रतिमा नेमकी कोणती समोर जाते. या देशामध्ये गुंतवणूक वाढण्यासाठी किंवा या देशातलं स्थिर असं सरकार समोर येण्याकरता म्हणून पंतप्रधानांनी काही राजशिष्टाचार पाळायचे असतात, काही बंधनं पाळायची असतात. ती या देशातनं बाहेर गेल्या अनेक पंतप्रधानांनी पाळली, तसंच या देशात आलेल्या अनेक मुत्सद्दी राजकारण्यांनी देखील पाळली. पंतप्रधानांचं कारणामधलं हे वक्तव्य हे खरोखरच या पातळीवर जसं तपासून बघायची गरज आहे, तसंच आपके पंतप्रधान म्हणजे तुमचे पंतप्रधान असं जे विधान राहुल गांधी यांनी संसदेत केलं ते देखील तपासून पाहायची गरज आहे. हे दोन्हीही माध्यमांनी जगापर्यंत पोहोचवलेलं आहे. जसे आम्ही स्कॅम्स पोहोचवले तशी स्कॅम्सवरची वक्तव्य देखील पोहोचवली. माध्यमं हा केवळ आरसा असतात, त्यात जे घडतं जसं घडतं तसंच दिसत असतं. त्याचे अर्थ आणि अन्वयार्थ काढायचं काम मात्र या रोखठोक कार्यक्रमात आपण करत असतो. ते जे काम आहे ते काम नीटपणे करण्यासाठी म्हणून आज 4 मान्यवर आमंत्रित केले होते. त्यांनी आपली भूमिका चोखपणे बजावली, त्याबद्दल 4 मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.